तुम्ही भूमी संपादनाचा विषय टाकलेलाच आहे, कारण भूमी संपादन या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. मग भूमी संपादन करत असताना त्यांना काय रकमेनं देणार आहात पैसा, कोणत्या रकमेनं तुम्ही त्यांना पैसा देणार, हे या निमित्तानं समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे बिल जे आहे हे 1 वर्षापासून 2 वर्षापर्यंत मर्यादित जरी असलं तरी या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच विरोधी पक्षनेते असताना एक भाषण केलं होतं आणि त्यांनी उद्धवजींच्या कालखंडामध्ये उद्धवजींना प्रश्न विचारला होता की तुम्ही काय शेतकऱ्यांच्या जीवावर उठलात का, शेतकऱ्यांना मारता आहात का, हे कुठलं धोरण तुम्ही घेतलेलं आहे, आता काय हा महागाई स्वस्ताई आली आहे का, तुम्ही पूर्वीच्या भावात जर तुम्ही 4.5 पट देत होते तर आता 2 पट रक्कम का देऊन राहिलेलं आहे, हे प्रश्न वारंवार उद्धवजींना देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारले होते. आता मी हाच प्रश्न देवेंद्रजींना विचारतोय की आता का महागाई आली आहे का, का शेतकऱ्यांच्या उरावर कशासाठी बसल्यात तुम्ही, कशासाठी त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात तुम्ही. तुमच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या जमिनी कमी किमतीमध्ये घ्यायचं, हे कुठलं धोरण आहे, हे त्यांनी बोललेले शब्द आहे, माझे नाही हे शब्द.